शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। ब्रह्मदेव गायकवाड यांना गृहमंत्री योगेश कदम यांनी तुळजापूर येथे देवदर्शनासाठी आल्यानंतर कार्यालयाच्या उद्घाटनास येतो असा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळत ब्रह्मदेव गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आहे। सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पक्षात काम करत असून नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत इथे दिलेला शब्द पाळला जातो, त्यामुळे मी शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख असल्याचा अभिमान असल्याचे मत यावेळी बोलताना ब्रह्मदेव गायकवाड यांनी व्यक्त केले। उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड काल राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय नामदार योगेशदादा कदम साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता देवदर्शनासाठी तुळजापूर येथे दर्शन घेऊन ते सोलापुरातील विविध कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माझ्या नवी पेठ येथे कार्यालयाचं शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। ते मागच्या 2 महिन्यापासून मी पाठपुरावा करत होतो। त्या कार्याला त्यांनी दुजोरा दिला होता, मी येईनच तुझ्या कार्यालयाला, तू काळजी करू नको असं सांगितलं होतं। आणि अखेर त्यांनी तो शब्द मला काल पाळला। काल किती उशीर झाला, माझा अंदाज काल दिवसभरचा शेड्यूल साहेबांचा इतका टाईट होता की शेवटपर्यंत 8:30 वाजेपर्यंत माझ्या कार्यालयाला येऊन त्यांनी भेट दिली। 1-2 मिनिट इथं खुर्चीवर बसले, मला काही कार्याच्या सूचना दिल्या त्यांनी की आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या अडीअडचणी सोडवा, जनतेपर्यंत जावा आणि येणाऱ्या महापालिकामध्ये पदाधिकारी निवडी करताना व्यवस्थितपणे लक्ष घाला अशा सूचना दिल्या। आणि हे कार्यालयाचे उद्घाटन करत असता की मी माझ्या पदाधिकाऱ्यांना व जनतेला सांगू इच्छितो की आपल्या काही अडीअडचणी असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्या कार्यालयाला या, मी तुमच्या सूचना शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। आणि याचबरोबर ज्या इथून कार्यक्रम झाल्यानंतर रविवारपेठ जोशीगल्ली येथे श्री इंद्रभवानी देवी माता मंदिर येते, तिथं एका शाखेचं ओपनिंग साहेबांच्या हस्ते ओपनिंग झालं। तिथंही साहेबांनी म्हणलं तू शाखेचं ओपनिंग माझ्या हस्ते करतो, बिल खूप मोठा आहे, पण हे फक्त मी तुझ्यासाठी आलोय एवढं बोलले त्यांनी। आणि जे इंद्रभवानी देवी माता हे सोलापूरचे शहरापैकी 5 देवीपैकी एक असा आहे की 5 मानापैकी एक देवी माता मानणारी देवी माता आहे। त्या मंदिरामध्ये आले की सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। आणि त्या ठिकाणी तू मला बोललात, मला खूप धन्य वाटलं। जसं तुळजापूरला गेलो आज तसंच या देवी मंदिरामध्ये आलो, प्रसन्न वाटलं। असं त्यांच्या शब्दाहून 2 उद्गार आले आणि आम्हालाही कार्यकर्त्यांना बळ मिळालं आणि पाठीवर थाप मारली। हे कार्य करत असताना एकनाथ शिंदे साहेबांचे कार्य आणि हात त्यांचे बळकट करा आणि तुम्ही येणाऱ्या महापालिकामध्ये कामाला लागा असा आदेश आणि थाप मारून त्यांनी सूचना दिल्या।